अनुज गरज येत फिरकीचा जादूगार आणि उत्कृष्ट फलंदाज, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनुज घरातला गेले अनेक वर्ष आपण पाहतोय. त्याला गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळते. फिरकीचा जादूगार नैनेश पवार ऑन स्ट्राईक. पवारांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल. होय, पवारांची पॉवर, ही पॉवर हाऊस आहे चौक गावाची. पहिल्याच बॉलवर ती ठोकतोय षटका. काय फटका पाहायला मिळालाय नैनेश पवार. महाराष्ट्रामध्ये पवारांचाच बोलबाला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त पवार अण्णापाचेच खेळाडू आहेत आणि आज पुन्हा एकदा नैनेश पवार ते दाखवून देतोय. लांबलचक फटका इथून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6. अनुज घरातवरती हल्ला पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीरभेदक मारा इथून पाहायला मिळतोय. सिंगल निश्चित अर्जित करण्यात आली. आदित्यजी घरात इथून कळवत आहेत ही लेग बाईज आहे. आमचे सूरज यांना पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. बैलगाडा शर्यतीमध्ये सूरज हे नाव आदराने घेतलं जातं. त्यांना आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये दाफलकापदी 7 आहेत. एक गोष्ट आपण पाहिली आहे पवार या नावाच्या बाबतीत, योगेश पवार पेण तालुक्याचा असेल, प्रथमेश पवार नाना शिवडीचा असेल, भावेश पवारला भिवंडीचा खेळाडू आपण पाहिला की त्याचा क्रिकेट सध्याच्या घडीला चर्चेचा विषय राहिला. सुहास पवार कल्याणचा खेळाडू, कर्जतचा खेळाडू विजय पवार असेल, नैनेश पवार चौकचा असेल कालापूर विभागातील, दत्ता पवार मावळाचा असेल, कृष्णा पवार सोलापूरचा असेल, किरण पवार, अक्षय पवार हे तर नावं विसरूनच चालतं कामाने. यावेळेचा बॉल वेगाने इथून पाहायला मिळाला. इथून सिंगल येत असताना मला मिळाली आहे. पवार ही नावाची जादू सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे आणि मला वाटतं पवारानंतर पाटील आहेत, पाटील नंतर म्हात्रे आहेत, हे जास्तीचे आहेत खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. वेगाने टाकलेला बॉल, डॉट बॉल येत असताना एक सिंगल येत असताना मला मिळाले. 8 आलेले आहेत. पवार पुन्हा एकदा पवारचा वार, गोलंदाजगार, चेंडू सीमारेषा पार, आलाय षटकार. नैनेश पवार उंचीचा पुरेपूर वापर करतोय, लांबलचक स्ट्रोक खेळतोय. त्याची गोलंदाजी त्याहूनही अधिक त्याची फलंदाजी चर्चेचा विषय राहिली आहे. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत. संघाची धावसंख्या आता मात्र झपाट्याने पुढे 14 धावा दाबुलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला खेळ, डीप मिड विकेट तैनात आहे, सिंगल येईल. एकेरी धाव नैनेश पवारने केवळ घेतलेली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय, ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय. याचं कारण देखील आहे पहिल्या षटकामध्ये धावा त्याने गोळा केलेल्या पाहायला मिळाल्यात. खरं तर सूरजला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो उभा पाहायला मिळतोय. काल मात्र त्याला आपण पाहिलं सातारामध्ये जाऊन अगदी आपण पाहिलं पुसेगावची सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून जी बैलगाडा शर्यतीमध्ये मांडली जाते, महाराष्ट्र ट्रिपल इंदर केसरी मेहरबान 3006 आणि त्याच वेळेला हिंद केसरी कार्तिक 6060 यांची संपूर्ण नियोजन ज्याने केलं होतं खंबीर साथ आदरणीय आपण पाहिलं दीपकजी पाटील साहेब, संतोषजी पाटील साहेब यांची पाहायला मिळाली. आणि हा नियोजनाचा बादशाह आहे सूरजला आपण पाहतोय. प्रथम क्रमांक काल पटकवलेला 2000 जे नंदी पळाले त्यामध्ये पहिला क्रमांक पटकवणारा असा नियोजनाचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दाफलकावरती धावा एकंदरीत 14 बनलेल्या आहेत. उरण तालुक्याच्या क्रिकेटच्या स्पर्धांचा मी उल्लेख करतोय. आगामी कालावधीमध्ये आणखीन एक स्पर्धा येते, नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक 2026 आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक सोनारी या मैदानावरती 15 जुलै ते 19 जुलै या कालावधीमध्ये स्पर्धा पार पडेल. अंडर 25 10 संघ आहेत जे 15 जुलैला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय. अगदी 10 संघ अंडर 25 से 15 जुलैला पाहायला मिळतात. 2 ऑल इंडिया आयकॉन आहेत. 16 जुलैला ग्रामीणचे संघ खेळत आहेत ज्यामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन, 10 संघ. 17 जुलैला आपण पाहिलं तर 10 संघ, 2 ऑल इंडिया आयकॉन, गाव 2 गाव 1 संघ 18 जुलैला आहे. 19 जुलैला 8 संघ तालुका हाफ. 60,000, 30,000, 15,000, 8,000 असे पारितोषिक आहेत. 5 पारितोषिक पाहायला मिळतात.
यावेळेचा बॉल वेगाने, इथून मात्र नैनेश पवारला रोखलाय. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. लावण्याची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बावीस आणि 23 तारखेला ही लाखभराचं पारितोषिक दादरबाड्यामध्ये उरण तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आडवा बाटणे ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग आणि आकर्षक फटकेबाजी, षटकार. बावीस आणि 23 जुलैला ही मोठी स्पर्धा दादरबाडा उरण मध्ये येत असताना पाहायला मिळत आहे. मला वाटतं पावसाळी रबर बॉल क्रिकेट उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा पाहायला मिळणार, या तीन मात्र शंका नाही आहे. पुढील जिथे मात्र महिन्यामध्ये अनेक स्पर्धा आपण पाहत आहोत. संगेजी कडू साहेब यांच्या माध्यमातून सोनारी गावामध्ये आणि अगदी त्याच वेळेला संपूर्ण कडू परिवार यांच्या माध्यमातून आयोजित होणारी स्पर्धा पाहायला मिळेल. मनोज कडू असतील, रोनित कडू, प्रितेश कडू, प्रणित कडू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहणार आहात. ताफलकावरती धावा एकंदरीत 21 बनलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या बॉलवरती षटकार. चौथा बॉल, फटका फसला. हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न, वेगाने टाकला होता बॉल, मिसक्यूट झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा निश्चित मिळतील. तिहेरीचा प्रयत्न केलेला नाहीये नैनेश, दुखापतग्रस्त झालाय, त्या कारणास्तव तो तिसऱ्या सभेसाठी पलटला नाही. केवळ 2 आल्या. 23 धावा दापोलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. निसर्गाच्या सानिध्यात ऐतिहासिक असं क्रीडांगण, या मैदानाने गर्दी पाहिली, या मैदानाने अनेक मोठे भारतातील तारे सितारे पाहिलेले आहेत. या मैदानाने अगदी त्याच वेळेला जगन्नाथ सरकार सारखा बॅटर या मैदानाने पाहिला. या मैदानावरती ओंकार देसाई, कृष्णा सातपुते, या मैदानावरती अनेक खेळाडू पाहायला मिळाले. इजाज कुरेशी पासून ते योगेश पेणकर पर्यंत दिग्गजांचा खेळ या मैदानाने पाहिलाय. ताफलकावरती 23-23 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल, प्रणयचा चेंडू लिडिंग एज घेतोय. इथून मात्र आपण पाहता सिंगल येत असताना एकापेक्षा जास्तीचे काही नाही. दिग्गज संघ मालक या मैदानाने पाहिलेले आहेत. खरं तर क्रिकेटच्या अनेक बाबी या मैदानावरती पाहायला मिळालेल्या आहेत. अगदी गौतमी पाटीलला या मैदानाने एका वर्षामध्ये 2 वेळेला पाहिलं. अनेक बाबी आपण पाहिल्या. खरं तर उरण तालुका आणि पनवेल तालुक्याच्या मानाची स्पर्धा उरण पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धामध्ये आयोजित करण्यात आली. परंतु 2 मित्रांनी आयोजित केलेली मैत्री चषक या मैदानावरती आपण पाहत आहोत. दाफलकावरती धाबा सिंग, जिथे मात्र 25 आडवा bat ऑन साइडला, टॉप ऑफ दी बाउन्स आला आणि हाफ आर्म पुल करत असताना चेंडूला गुल केलाय, ठोकला षटकार. 30 धावा दाफलकावरती आहे. 30 ऑन दी बोर्ड. षटकारत असताना साहिलच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंट्स अगदी या स्पर्धेला थेट प्रेक्षेपित करते. मी नुकताच उल्लेख केलेला अर्थात सोनारीची स्पर्धा देखील 24 लाईव्ह इव्हेंट्स कव्हर करणार आहे. अगदी नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक ही 24 लाईव्ह इव्हेंट्सच कव्हर करते. मला वाटतं स्वप्नील पाटील आणि त्याचीच टीम असेल. उरण तालुक्यामध्ये या टीमनेच आपल्या नावावरती मालकत्व घेतलेलं आहे. गेल्या 2 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहू शकले नाहीत. नुकतंच आपण पाहिलं तर अगदी कम्प्युटर डिप्लोमाही कंप्लीट झालाय. ताफलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या 30-30 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल. पहिला बॉल, तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकारानं होत आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पुल करत असताना याही बॉलला गुल करत असताना ठोकला षटकार. सक्षम वरती हल्ला चढवला. ऑन साइडला पूल असेल, हुक असेल, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. नैनेश पवारांची पॉवर जी आहे ना ती फिकी पडत नाहीये. मैदान कोणतेही असू द्यात, पवारांची पॉवर ही नेहमी चांगली पाहायला मिळते आणि पवारांचाच बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मोठे स्ट्रोक घेत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चित येईल. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये आणखीन एकेरीने भर पडेल. लेग बाय झाली आहे दापोलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 37 धावा दापोलकावरती आहेत. मोठे टोटलकडे वाटचाल चौक संघ करतोय.
याही गोष्टी महत्वाच्या राहतील, कारण रासायनिक विभागामधून 14 संघाला आपण पाहतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये जास्तीच्या स्पर्धा रासायनिक विभागामध्ये रात्रकालीन पाहायला मिळाल्या. या वेळेला लांब 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 वरचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गगनचुंबी, गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. मिहिरजी मडवी यांचं देखील आगमन झालेलं आपण पाहतोय. खर तर करण मडवी यांचे लंगोटी या यार असंही म्हणायला हवं, त्यांचंही आगमन होतंय. आपलं हार्दिक स्वागत. चौक विभागाच्या शेजारी मला वावरल्याची स्पर्धा आठवते, मला हतनोली गावाची स्पर्धा आठवते. या विभागामध्ये यावर्षी अशा स्पर्धा झाल्यात. आडव्या बॅटने ऑन साइडला वाट पाहिली आणि पवाराने वाट लावली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन द बोर्ड. साहिलने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, दुसऱ्या बॉलवरती त्यावेळेला हेलिकॉप्टर लुक, आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 3 बॉल 3 षटकार लगातार मारलेत. 55 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल आणि तब्बल धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. पंचावन्न धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 55 ऑन द बोर्ड. पंचावन्न धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. याही बॉल फटका बसतोय. चेंडू हवेमध्ये. अनुज घरात वेगाने चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथून झालेला पाहायला मिळाला नाही आहे. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 56 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळाली. 56 धावा धावफलकावरती म्हणतात. यावेळेचा बॉल आडवा बाटने ऑन साइडला. नटराज स्टाईलने, नटराज मुद्रेने खेळलेला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पुढचा बॉल. हाही चेंडू इथून मात्र लोअर फुलटोज आहे. सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स अ कडक षटकार. सदुसष्ट धावा धावफलकावरती आहेत. चुकीची दुरुस्ती करे. मागील षटकामध्ये एक सिंगल राहून गेली होती जी नैनेश पवारने घेतली होती. धावफलकावरती 67 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या षटकाचा पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल सिंगल. यावेळेचा बॉल फटका बसतोय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथून मात्र कॅच ड्रॉप जाते.
नैनेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना त्याला आपण पाहत आहोत 16 बॉल त्याने फेस केलेले आहेत अद्याप आणि त्याच्या बॅटमधून अद्याप धाबा आपण पाहिल्या. फुललेंचा बॉल इथून सिंगल आणि तब्बल 51 धाबा आजच्या दिवसातली दुसरी अर्धशतक कंप्लीट केलंय नैनेश पवारने. हाफ सेंचुरी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. काय खेळ त्याने साकारलेला पाहायला मिळाला. लांबलचक दूरवरचे फटके त्याने मारले. संघाची धावसंख्या तब्बल आणि तब्बल धावून पोहोचली आहे. 68 ऑन दी बोर्ड आहेत. 68 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. नैनेश पवारने अर्धशतक ठोकलं. अडसष्ट धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. बॅटर बोल्ड आहे. 50 धावा बनवलेल्या पाहायला मिळाल्यात आणि इथून मात्र फलंदाज जिथे मात्र आपण पाहिलं प्लेड ऑन झालेला पाहायला मिळाला. नैनेश पवार बाद होण्याआधी 17 चेंडू मध्ये 50 धावांची खेळी त्याने साकारली आणि तो बाद होत असताना पाहायला मिळतोय. 67 ऑन दी बोर्ड. आणखीन एक फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. नैनेश पवार बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. नवनीत मतेला आपण पाहतोय. लिडिंग एज पाठीमागे चाललाय बॉल. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 67 आणि या 4 71 बनल्या. 72 धाव्यांचं टार्गेट या सामन्यामध्ये झालंय सेट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात देणाऱ्या दोन्ही टीम कॅप्टन एका बाजूला पोएंजे आणि भेंडकर. भेंडकर संघाचे कर्णधार. चला टॉस साठी त्वरित या.